मान्सून अंदमान समुद्रात दाखल झालाय. यंदा मान्सून कसा असणार? मान्सून हा शब्द कुठून आला? मान्सूनचे दोन प्रकार कोणते? वीज कुठे पडणार हे आधीच कसं कळणार? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण जाणून घेऊयात मान्सून हा शब्द कुठून आला. काही भाषा तज्ञांच्या मते मान्सून हा शब्द मूळच्या अरबी भाषेतल्या मौसिम या शब्दापासून बनलाय. मौसिम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे. दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो, इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून ओळखलं जातं. याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला. मान्सूनचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये पडणारा नैऋत्य मान्सून आणि दुसरा म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये पडणारा ईशान्य मान्सून. हा प्रामुख्याने दक्षिण भारतात पडतो. यंदा मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे, त्यामुळे चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर वीज पडण्याआधी आपल्याला त्याची माहिती कशी कळणार ते पाहूया. भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी 2000हून अधिक जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे मग विजेपासून बचाव करण्यासाठी पुण्यातील IITM या भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या संशोधन संस्थेनं दामिनी ऍप तयार केलंय. यावरती वीज कुठे पडणार ते तुम्हाला आधीच कळणार आहे. हे ऍप कसं वापरायचं ते मी सांगते. आधी प्ले स्टोअरवर जा, त्यानंतर दामिनी लाइटनिंग अलर्ट हे ऍप डाउनलोड करा. GPS लोकेशन ऑन करा आणि त्यानंतर हे ऍप तुमचं लोकेशन शोधेल आणि तुमच्या ठिकाणापासून 40 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एक सर्कल दिसेल. हा सर्कल आणि त्यानंतर तुमच्या भागात पुढच्या काही वेळातच वीज पडण्याची शक्यता आहे की नाही हे तुम्हाला कळेल. वीज पडणार नसेल तर ग्रीन कलरचा सर्कल दिसेल आणि नो लाइटनिंग वॉर्निंग किंवा बिजली की चेतावनी नाही असं लिहिलेलं दिसेल. पण जर वीज पडणार असेल आणि त्या सर्कलमध्ये रेड कलर दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा भाग हा रेड झोन मध्ये, तुमच्या भागात पुढच्या 7 मिनिटात वीज पडण्याची शक्यता आहे. सर्कलमध्ये येलो कलर दिसत असेल तर 14 मिनिटात वीज पडण्याची शक्यता आहे आणि ब्लू कलरचं सर्कल असेल तर 21 मिनिटात वीज पडण्याची शक्यता आहे. तर खबरदारी म्हणून वीज चमकत असेल तर काय करू नये हेही सांगते. वीज चमकत असेल तर झाडाखाली थांबायचं नाही हे तर आपल्याला माहितीच आहे. पण उंच जागा, टेकडी, मोकळ्या जागा, विद्युत खांब, उघडी वाहनं आणि पाण्याची ठिकाणेही तुम्ही थांबू नका. आणि जर तुम्ही घरात असाल तर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू चार्जिंगला लावू नका. आणि अशा वेळी अंघोळ करणं, भांडी धुणं, कपडे धुणं ही अशी कामं करू नका. बरं, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.